महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी धनश्री। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। प्रथम एक नजर हेडलाईन्सवर। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला। अरुणा शानबाग यांच्या दुर्दैवी इच्छाशक्तीला सलाम करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या नावे केली पुरस्काराची घोषणा। आणि पुण्यातील तुळशीबागेत 2 गटात झालेल्या हाणामारीला लागलं राजकीय वळण। गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय। केजरीवाल नक्षलवादी असल्यामुळे त्यांना राज्य करण्यात रस नसल्याचं स्वामी म्हणाले। दिल्लीत मोफत वायफाय देण्यासारखं साधं आश्वासनही त्यांना पूर्ण करता आलेलं नाहीये, त्यामुळे ते यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत असंही स्वामी म्हणाले। केजरीवाल यांनी कारण नसताना हंगामी मुख्य सचिवपदी शकुंतला गामलीन यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। निवडणुकीदरम्यान जनतेला दिलेली आश्वासनं आपण पूर्ण करू शकत नाही याची केजरीवाल यांना जाणीव झाली आहे। मुळात ते एक नक्षलवादी आहेत, त्यांना सरकार चालवण्यात रस नाही असंही ते म्हणाले। बलात्काराच्या प्रयत्नानंतर तब्बल 42 वर्ष मृत्यूशी झुंज देणाऱ्या अरुणा शानबाग यांच्या दुर्दैवी इच्छाशक्तीला सलाम करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या नावे पुरस्काराची घोषणा केली आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महिला पंचायतीच्या एका कार्यक्रमात ही घोषणा केली आहे। महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराविरोधात समाजात आवाज उठवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे। 1 लाख रुपये असे या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे। कायद्यात बदल करण्याची वेळ आहे। अरुणा सन्मानाची प्रतीक आहे। त्यांच्यासोबत जे झालं ते अतिशय वेदनादायी होतं। पुरुष प्रधान समाजाची मानसिकता बदलण्याची ही गरज आहे असे शिवराज सिंह चौहान म्हणाले। 1973 मध्ये केईएम हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात एका वॉर्डबॉयने बलात्काराचा प्रयत्न करताना अरुणा शानबाग यांना मारहाण केली। मारहाण इतकी जबर होती की त्यानंतरची 42 वर्ष अरुणा शानबाग कोमात होत्या। सोमवारी सकाळी 8:30च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या या लढ्याचं स्मरण सातत्याने आपल्या समाजाला होत राहावं या उद्देशाने मध्य प्रदेश सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे। मध्यंतरी नागपूर कारागृहातून 5 कैदी पळून गेले होते। 5 कैद्यांपैकी 3 कैद्यांना अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश मिळाले। नागपूर क्राईम ब्रांचने मध्य प्रदेशातील पांढुरणा येथून अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आकाश ठाकूर आहे। 31 मार्चच्या पहाटे कारागृहातून 5 कैदी जेल तोडून पळून गेले होते। 1.5 महिन्यानंतर फरार झालेल्या 5 कैद्यांपैकी शोएब खान आणि प्रेम नेपाळी या 2 कैद्यांना 14 मे रोजी नागपूर जवळच्या कोराडी बोखारा परिसरातून अटक करण्यात आली होती। तर आकाश ठाकूर या 3ऱ्या कैद्यालाही अटक करण्यात आली आहे। बाकीच्या कैद्यांचा शोध चालू आहे। समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या बॉडीगार्डने अश्लील हावभाव केल्याने भर रस्त्यात 2 बहिणींचं रणरागिणीचं रूप आग्र्याच्या रस्त्यावर पाहायला मिळाले। साध्वी पांडे आणि तिची बहीण ज्योती आपल्या दुचाकीनं जाताना एका समाजवादी पार्टीच्या नेत्याच्या अंगरक्षकानं दोन्ही बहिणींना डोळा मारला होता। त्यानंतर त्यांनी नेत्याची मर्सिडीजच फोडली। डोळा मारल्याची घटना घडल्यानंतर अंगरक्षक ज्या गाडीतून जात होता त्या गाडीचा फोटो या मुलींनी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यानंतर अंगरक्षकाकडून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न सुरू झाला। अखेर हा सारा प्रकार आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर गाडी थांबवण्यात आली। त्यानंतर या बहिणींनी थेट टपावर चढत मर्सिडीज गाडीच फोडली। हा सर्व प्रकार होत असताना समाजवादी पार्टीचे नेते अभिनव शर्मा मात्र गाडीतच बसून होते। झटापटीत मुलींचा मोबाईल फुटल्याने 6,500 रुपयाचा दंड अभिनव शर्मा यांना द्यावा लागला। पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर या मुलीला गाडीवरून उतरवण्यात आलं। सिंचन घोटाळ्या प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समन्स बजावलंय। त्याचबरोबर सुनील तटकरे यांनाही समन्स बजावल्या जाण्याची शक्यता आहे। खरं तर या प्रकरणी अजित पवारांना कालच अँटी करप्शन ब्युरो समोर हजर राहायचं होतं, मात्र काल ते हजर न राहिल्याने त्यांना आज पुन्हा समन्स बजावण्यात आलंय। उन्हाळी सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्यांच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे। ही वाढ लक्षात घेऊन आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी 8 विशेष तात्काळ फेऱ्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे। प्रवाशांच्या संख्येची वाढ लक्षात घेता आणि प्रतीक्षा यादी वाढतच चालल्याने विशेष तात्काळ फेऱ्या चालवण्यात येणार असल्याने प्रवाशांचे हाल कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त होत आहे।
तात्काळ फेऱ्या असणाऱ्या या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान धावतील। या गाड्यांना जिल्ह्यातील महत्त्वाच्या स्थानकावर थांबे देण्यात येणार आहेत। त्यामुळे कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून मुंबईत परतणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे। यासाठी सामान्य गाड्यांच्या दरांच्या तुलनेत 100 ते 292 रुपये जादा मोजावे लागणार आहेत। तात्काळ गाड्यांसाठी 17 मे पासून आरक्षण खुले झाले आहेत। या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिवीम आणि करमाळी या स्थानकात थांबे देण्यात आले आहेत। पुण्यातील तुळशीबागेत 2 गटात झालेल्या हाणामारीला राजकीय वळण लागले। रविवारी हा प्रकार घडलाय। मनसे नगरसेविका रुपाली पाटील यांच्यावर स्टॉल धारकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। स्टॉलच्या वादातून तुळशीबागेत 2 गटांमध्ये हाणामारी झाली होती। त्यात मनसे नगरसेविका रुपाली पाटील यांनी स्टॉल धारकांना मारहाण केल्याचा आरोप आहे। जागेच्या वादातून प्रकार घडल्याची माहिती आहे। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। दरम्यान या प्रकारासंबंधी पोलीस अधिक तपास करत आहेत। केंद्र आणि राज्य सरकारने गोवंश हत्याबंदी हा जो नवीन कायदा लागू केला आहे यामधील वंश हा शब्द काढून टाकावा, अन्यथा आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही असा इशारा देत आरपीआय आठवले गटाच्या वतीने पंढरपुरात निदर्शने करण्यात आली आहेत। राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा नुकताच लागू झाला आहे। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। भाकड झालेली जनावरे आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला सांभाळणे कठीण आहे। हा कायदा झाल्याने चर्मोद्योग व्यवसायावर देखील मोठे संकट आले। जनावरांची कातडी व्यवसायासाठी मिळणं अवघड झाले। त्यामुळे अनेक कारागीरही बेरोजगार झाले आहेत। केंद्र आणि राज्य सरकारने या सर्व परिस्थितीचा विचार करत गोवंश हत्याबंदीचा नवीन कायदा रद्द करावा, अन्यथा आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना अडवून महापूजा करू न देता आरपीआय स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिलाय। आठवले साहेबांनी महाराष्ट्रभर 19 तारखेचा आदेश दिला। त्या आदेशाचं पालन म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पंढरपूर शहर व तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी निदर्शनाचा कार्यक्रम केला। या ठिकाणी एवढं सांगण्याचं आवाहन करतो, ज्या गोहत्यामुळे किंवा बंदीमुळं जे उद्योग श्रमकार असो या असो उद्योग बंद पडलेत आणि लाखो उपासमार कामगाराची कत्तलखान्यावर असणाऱ्या कामगाराची सगळ्यांचीच उपासमार होण्याचं काम हे षडयंत्र ह्या मनोवादी ब्राह्मणांनी रचलेलं आहे। हे हाणून पाडण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा पहिला प्रयोग आहे, रस्ता रोको किंवा निदर्शनं। पण यानंतर उद्याच्या आषाढी एकादशीला ज्या पद्धतीने 1997 साली मनोहर जोशी या ठिकाणी पूजेला येऊ दिलं नाही, अशाच पद्धतीनं आम्ही या मुख्यमंत्र्याला येऊ देणार नाही। आष्टा येथे लकी ड्रॉच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाच्या वस्तू देऊन फसवणूक केल्याप्रकरणी मृत्युंजय मार्केटिंग कंपनीचे अध्यक्ष प्रवीण अडसूळ, एजंट दादासाहेब जानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत नवनाथ वसंत सिद्ध यांच्यासह मारुती बाळासो टकले, नागनाथ विठ्ठल ढोले, मानसिंग बापूसो भाणुसे, महेश आनंद गावडे यांनीही आष्टा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे। या प्रकरणाचा तपास आष्टा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जहागीर शेख करत आहेत। आष्टा शहरामध्ये प्रवीण दिलीप अडसुळे आणि त्याच्या साथीदारांनी मृत्युंजय मार्केटिंग नावाची लकी ड्रॉ सुरू केला होता। त्यामध्ये आष्टा व परिसरामधील नागरिकांना 11 हप्त्यामध्ये दरमहा 300 रुपये भरायचे आणि त्याचा लकी ड्रॉ काढणार अशी त्यांची सिस्टीम होती। परंतु ज्या त्यांनी वस्तू दिल्या होत्या त्या वस्तू काही त्या कंपनीच्या नव्हत्या, ब्रँडेड नव्हत्या, म्हणून आमच्याकडे नवनाथ वसंत सिद्ध या इसमाने तक्रार केली की मला जी वस्तू मिळाली ती एकदम बोगस आहे। म्हणजे अशा प्रकारे ते हप्ते गोळा करून हप्त्यावरती ज्या वस्तू देत होत्या त्या ज्या वस्तू द्यायला पाहिजेत त्या वस्तू देत नव्हत्या। त्यामुळे काही त्यातील ज्या सभासदांनी तक्रार केली त्या आधारे आम्ही आमच्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे। आत्तापर्यंत 5 ते 6 सभासदांनी तक्रार केलेली आहे। अजून कोणी सभासद जर आले त्यांचीसुद्धा आम्ही तक्रार घेणार आहोत। त्याचबरोबर हे लकी ड्रॉ संबंधी काही त्यांची जी योजना आहे त्याच्यामध्ये त्यांनी परवानगी घेतली आहे का किंवा इतर बाबीवरती तपास करणार आहोत आणि त्यांच्यावर कारवाई चालू आहे। तपास आमच्या पोलीस स्टेशनचे PSI शेख हे करत आहेत। जिल्हा प्रतिनिधी अरुण मोडकसह ब्युरो रिपोर्ट सांगली। श्रीलंकन टीमचा डावखुरा बॅट्समन दिमुथ करुणारत्नेचं नुकतंच शुभमंगल झाले। दिमुथचा 28 एप्रिल रोजी श्रीलंकेतील निगोम्बोमध्ये अनुराधाशी विवाह झाला। यावेळी दिमुथने आपल्या पत्नीसोबत डान्सिंग मूव्स दाखवल्या। दिमुथची पत्नी अनुराधा दिमुथ यावेळी बॉलिवूडच्या गाण्यांवर थिरकताना दिसली।
जाता जाता एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नक्षलवादी असल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. अरुणा शानबाग यांच्या दुर्दैवी इच्छाशक्तीला सलाम करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने त्यांच्या नावे केली पुरस्काराची घोषणा. आणि पुण्यातील तुळशीबागेत 2 गटात झालेल्या हाणामारीला लागलं राजकीय वळण. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.